बातमी येते, मसूद अझहरचा भाऊ सुद्धा या हल्ल्यात मारला गेलेला आहे। अझहरचा मोठा भाऊ भारताच्या हल्ल्यात ठार झालेला आहे। इब्राहिम अझहरचा खात्मा करण्यात आलेला आहे। जैशे काश्मीरी संघटनेचा म्होरक्या असगर खान सुद्धा मारला गेलेला आहे। भारताने बालाकोट इथं थेट हल्ला चढवला। पीओकेत जाऊन भारताने हल्ला केला। ज्या बालाकोटमध्ये भारताने हल्ला केला त्या ठिकाणी जैश ए मोहम्मदचा तळ होता, दहशतवाद्यांचा तळ होता। हा तळ उद्ध्वस्त करण्यात भारतीय दलाला यश आलेलं आहे आणि या कारवाईत मसूद अझहरचा भाऊ हा सुद्धा मारला गेल्याची बातमी आता हाती येते। मसूद अझहरचा भाऊ हा या हल्ल्यात मारला गेलेला आहे। याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, काय अधिक माहिती या संदर्भात? महत्त्वाचा म्होरक्या समजला जायचा जैशेचा तो सुद्धा या हल्ल्यात ठार झालाय। बरोबर आहे, एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। जैश ए मोहम्मदचा जो म्होरक्या समोर जायचा मौलाना मसूद अझहरचा जो मोठा भाऊ आहे, खास करून मुफ्ती अझहर खान काश्मीरी, हा जो व्यक्ती आहे, हा आजच्या याच्यात जी एअर स्ट्राईक करण्यात आली होती, खास करून पाकिस्तानच्या परिसरामध्ये जाऊन जी हवाई दलाची मोठी कारवाई केली, या कारवाईमध्ये हा जो म्होरक्या मारला गेलेला आहे। आणि सोबत जर बघितलं मसूद अझहरचा हा मोठा भाऊ आहे आणि एक प्रकारे मोठं यशस्वी कारवाई असं मानता येईल। त्यामध्ये दोन भाऊ आहेत, त्या दोघांचेही खास करून सहभाग होता। IC 814 हे जे विमान अपहरण झालं होतं, हायजॅक केलं होतं, त्या प्रकरणामध्ये हे दोघे ज्याची मास्टर होते आणि दोघांनाही आजच्या एअर स्ट्राईक मध्ये मारलं गेलेलं आहे। निश्चित प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता।